करिअर ऑप्शन्स. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा एक पॉईंट येतो किंवा करिअर चॉईस करायचं असतं. 10वी नंतर महत्त्वाचा प्रश्न हा असतो, सायन्स फील्डमध्ये जाऊ, आर्ट्स फील्डमध्ये जाऊ की कॉमर्स फील्डमध्ये जाऊ. आणि बहुतेक मुली ते कन्फ्युज असतात, नक्की करावं तरी काय, माझं पॅशन काय हेच माहिती नसतं. त्यात प्रॉब्लेम हा असतो की जर माझ्या फॅमिलीमध्ये जर कोणी इंजिनियर आहे तर माझ्यावर प्रेशर हा असतो की मी इंजिनियर बनावं. जर माझ्या फॅमिलीमध्ये कोणी सक्सेसफुल सीए आहे तर तर पॅरेंट्स, माझे रिलेटिव्ह माझ्यावर प्रेशर हे आणतात की मी सीए बनावं. पण त्यामुळे मेजर प्रॉब्लेम हा असतो, जेव्हा तुम्ही पॅरेंट्सचा ऐकता तुम्हाला एक फिक्स फील्ड बद्दल माहिती असते, इंजिनिअरिंग, मेडिकल म्हणजे डॉक्टर किंवा फार्मसी किंवा सीए हे लिमिटेड फील्ड्स आहेत. आणि जेव्हा तुमच्या मित्रांचं ऐकता तेव्हा युट्यूबर, डीजे, स्पोर्ट्स प्लेअर आपण मोजू शकत नाही एवढ्या फील्ड्स माहिती असतात. पण मी कशात चांगला आहे किंवा मी कशात करिअर करावं हे मलाच माहिती नसतं. हा प्रॉब्लेम आहे स्कूलमध्ये आणि कॉलेज जाणाऱ्या मुलांचा. तर आज आपण आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की नक्की करिअर फील्ड्स कोणते आहेत, ते चॉईस कसे करायचे आणि त्याचं वर्क कसं करायचं. सो हा टॉपिक एका व्हिडिओमध्ये कव्हर नाही होणार आहे. सो मी वेगवेगळे पार्ट्स बनवणार आहे ज्याच्यामध्ये आज आपण बघूयात आपलं पॅशन कसं डिस्कव्हर करू शकतो, करिअर चॉईस कसं करायचं. सेकंड पार्टमध्ये आपण हे बघणार आहोत आणि ते करिअर कसं परस्यू करता येईल. तर मी आहे अक्षय बोंद्रे उर्फ करिअर आचार्य. तर आज आपण डिटेलमध्ये बघूयात आपलं पॅशन आपल्याला कसं शोधता येईल आणि जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ आपला सुरू करूया. सो फर्स्ट थिंग, तुम्हाला तुमचं करिअर ऑप्शन शोधताना, तुमचं पॅशन शोधताना काही क्वेश्चन स्वतःला करायचे. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आय एम गुड ॲट. मला काय चांगलं जमतं, हा पहिला प्रश्न मला स्वतःला करायचा. मला काय नाही करायला चांगलं जमतं. मला मॅथ्स मध्ये चांगलं जमतं, मला हिस्ट्री जास्त चांगलं जमतं, किंवा मी पुस्तक पटावर वाचू शकतो, किंवा मी नक्की चांगलं काय करू शकतो हे तुम्हाला शोधायचं आहे. सेकंड थिंग जी तुम्हाला बघायची आहे ते मला आनंद कशात मिळतो. मला सायन्स चांगलं जमतं पण मला त्याच्यात आनंद मिळत नाही, मला एक्सप्लोर करावंसं ते वाटत नाही. मला हिस्ट्री तर आवडतं पण हिस्ट्री एक्सप्लोर करावंसं वाटत नाही. मॅथ्स मला सोडवताच खूप चांगलं आहे, तुम्ही कोणतंही सम लगेच सोडवू शकतो पण त्यात मला आनंद मिळत नाहीये. तर मग तुम्हाला हा सेकंड क्वेश्चन बघून विचार करायचा आहे. फर्स्ट आपलं होतं मला काय करायला जमतं आणि सेकंड क्वेश्चन मध्ये हे बघायचंय मला काय आवडतं. का की मला जमते एखादी गोष्ट म्हणून ती आवडेल असं नाही. जसं की एखाद्या मुलाला बेसिक कोडिंग खूप चांगली जमते, त्याच्या पालकांनी त्याला क्लासेस लावून दिलेत, तो दोन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कोडिंग करतो, पण त्यातून त्याला आनंद मिळावा असं काही कंपल्शन नाहीये. कदाचित क्लास लावले म्हणून त्याला ते चांगलं जमतं पण त्याला त्याचा आनंद मिळतो की नाही माहिती नाही. एखाद्याने डान्सिंग क्लासेस जाऊन डान्सिंग खूप चांगलं जमतं पण डान्सिंग जमत असताना त्याला त्याचा आनंद मिळतो की नाही हे आपल्याला माहिती नाहीये. जर तुम्हाला जे खूप चांगलं जमतं पण ते तुम्हाला आनंद मिळत नाही, ते तुम्ही जर करायला गेलात तर कधी ना कधी तुम्हाला प्रॉब्लेम्स येणारच लाईफमध्ये. कारण की माझ्या एक्सपिरियन्सवर मी सांगतोय, बहुतेक लोक आता म्हणतात की जॉब चांगले, सिक्युअर जॉब आहे, काम तर खूप चांगलं करतोय पण त्यात आनंदच मिळत नाही, ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये मला. असे बहुतेक सांगणारे लोक इंडस्ट्रीमध्ये पण आहेत. त्याने काय होतं की तुम्ही एका लेवलच्या पण एक्सेल नाही होऊ शकत कारण की आनंदच मिळत नाही. कारण की अल्टिमेट गोल हा आपला सॅटिस्फॅक्शन असतं. मला फायनान्शियल गोल माझे पूर्ण होत आहेत, माझे मी बिल्स पे करू शकतोय, मी चांगली लाईफस्टाईल जगतोय, पण त्यात तुम्हाला आनंद जर मिळत नसेल तर एका पॉईंट नंतर मी कंटाळतो त्या गोष्टीला, त्या गोष्टी रटाळ होत जातात, मला नवीन काय एक्सप्लोर करावं वाटतच नाही, मग ते माणूस सोडून देतो आणि मग त्याचा अल्टिमेटली त्याच्याच लाईफला लॉस होतो. जसं की मला टीचिंग करायला आवडतं, सो एक स्पेसिफिक सब्जेक्टवर मी चांगलं शिकवू शकतो, पण जर मला टीचिंगमध्ये इंटरेस्टच नसला तर मी ते फक्त मला फक्त माझे फायनान्शियल गोल्स पूर्ण होतात म्हणून मी करत राहीन. रोज मुलांना घेऊन रोज मुलांचे क्लास घेईन, लेक्चर्स घेईन, त्यांना हे सांगेन ते सांगेन, पण मला अल्टिमेटली जर त्याचा आनंद मिळत नसेल तर मी मुलांना सुद्धा काही आउटपुट नाही देऊ शकत. मी फक्त पुस्तक उघडेन, मला जे शिकवायचं ते शिकवेन, मुलांना समजतंय की नाही याच्याशी मला काही घेणं देणं नसते, कारण त्या अल्टिमेटली मला आनंदच मिळत नाहीये. आता आपण दोन क्वेश्चन्सवर विचार केला, काय चांगलं जमतं, सेकंड म्हणजे मला काय आवडतं. आता तिसऱ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे, खरंच जगाला याची गरज आहे का, किंवा मी असं करिअर बनवू शकतो का. कारण की एखादी गोष्ट मला आवडतीये, ती मला जमतीये, पण जगाला त्याची आवश्यकता नाहीये, मी त्यात करिअर कसं बनवू शकतो हे पण तुम्हाला विचार करावा लागेल. माझ्याच एक्झाम्पल मी सांगतो, जर मला इंटरव्ह्यू टिप्स खूप चांगले सांगता येतात, मला करिअर बद्दल लोकांना गाईड करता येतं, पण मला ते आवडतं सुद्धा, मला ते जमतं सुद्धा, पण जर लोकांना त्याची आवश्यकताच नसेल तर माझे व्हिडिओ कोण बघणार आहे. मी व्हिडिओ क्रिएट करत राहीन, रोज 10 व्हिडिओ टाकेन, 20 व्हिडिओ टाकेन, रील्स टाकेन, शॉर्ट्स बनवेन, मोठे लॉंग व्हिडिओ बनवेन, पण जर कोणाला त्यात इंटरेस्टच नसेल तर ती माझी व्हिडिओ कोण का बघणार आहे. मला ती गोष्ट आवडते, मला जमते पण आहे, पण जर कोणाला त्याची गरजच नसेल तर ते कोण का व्हिडिओ बघेल. म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल. अल्टिमेटली करिअर माणूस का चॉईस करतो, फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्यासाठी. कुठून तरी मला मनी मिळावं, कुठून पैसा मिळावा, म्हणजे बिल्स पे करू शकतो,
हा आपला अल्टिमेट गोल आहे. सो तो अल्टिमेट गोल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा सोसायटीला, जेव्हा समाजाला किंवा लोकांना त्याची गरज असेल. जर लोकांना गरजच नाही तर लोक मला त्यासाठी पे का करतील हा सुद्धा मला विचार करावा लागेल. लोकांनी मला पेच नाही केलं तर त्या पॅशनचा काय फायदा मला. जर मी माझ्या पॅशनला करिअरमध्ये कन्व्हर्टच नाही करू शकलो तर मग फायदाच काय मला. माझे फायनान्शियल गोल्स नाही पूर्ण करू शकलो तर मग त्याची आवश्यकता काय. सो पॅशन, त्यामुळे तुम्हाला अशी गोष्ट शोधावी लागेल जे मला चांगलं जमतंय सुद्धा, मला ते आवडते सुद्धा आणि जगाला त्याची गरज सुद्धा आहे. असं करिअर ऑप्शन तुम्हाला शोधावं लागेल. आता तर नवीन ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत की एआय येतोय, मशीन लर्निंग येतोय, हे टेक्नॉलॉजी फील्ड पळतंय, त्या वेगात आपल्याला पळावं लागेल. असं सुद्धा एक करिअर असू शकतं ज्याच्यामध्ये खूप कमी लोक आहेत पण जगाला गरज खूप मोठी आहे त्याची. काही इकॉनॉमिक्स मध्ये असं म्हणतात डिमांड असेल तरच त्याचं सप्लाय असणार. एखाद्या गोष्टी डिमांड हवी. आता टेक्नॉलॉजी खूप वर चाललंय. एआय, व्हीआर, एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स किंवा आपण म्हणू शकतो व्हर्च्युअल रियालिटी, मशीन लर्निंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, हे सगळे जॉब्स मार्केटमध्ये क्रिएट होत आहेत. सो त्याची गरज आहे. जर मला क्लाउड कॉम्प्युटिंग आवडते करायला किंवा मला रोबोटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे त्याचं शिक्षण मी घेईन. त्याला मला रोबोट्स मध्ये इंटरेस्ट सुद्धा आहे, मला ते आवडते सुद्धा आणि मला जमते सुद्धा थोडंफार. आता रोबोट्स काही 10वी-12वीच्या मुलांना जमणार नाही पण मी शिक्षण घेऊन ते मला जमवून घेईन मी आणि मला त्यात आवड सुद्धा आहे आणि जगाला त्याची गरज सुद्धा आहे. तर मी माझ्या पॅशनला करिअरमध्ये चेंज करतोय. सो आता तेव्हा माझं करिअर असं असावं जे मला जमतंय, मला ते आवडतंय आणि जगाला त्याची गरज आहे. सो या 3 निकषांवर तुम्ही फक्त तुमचं करिअर ठरवू शकता. आता जगाला त्याची गरज आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार. तर तुम्हाला अशी काही व्यक्ती शोधावी लागतील जे ऑलरेडी त्या फील्डमध्ये आहेत. जर मला एक सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय तर माझ्या कझिन्समध्ये, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कुठेतरी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, मी त्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन की मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फील्डमध्ये यायचंय, मला त्यासाठी काय करावं लागेल, कोणतं शिक्षण घ्यावं लागेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलाल तर मग कोणती लँग्वेज सध्या नवीन आहे, तिला किती मार्केटमध्ये डिमांड आहे, या गोष्टींबद्दल तुम्हाला बोलायला लागेल. आपण आता म्हणूया की युट्यूबवर सुद्धा खूप लोक बनत आहेत. सो युट्यूबवरशी एक बोलावं लागेल की प्रॉब्लेम्स काय. कारण की प्रत्येक बिझनेस, प्रत्येक जॉबमध्ये काही लूपहोल्स असतात जे आपल्याला दिसत नाही. आपल्याला असं वाटतं की बाबा हा माणूस काय 10 मिनिटं बसतोय, व्हिडिओ बनवतोय आणि त्याला एवढे पैसे मिळतात. पण त्या काही लूपहोल्स, पण त्यात सुद्धा काही प्रॉब्लेम्स असणार. त्याला व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो, तो स्क्रिप्ट कशी बनवतो, तो एडिटिंग कसं करतो, एडिटिंगसाठी त्याला पेड सॉफ्टवेअर आहेत का, या सगळ्या गोष्टी मला विचार करेल. करिअर डिसिजन हा एकाच घेण्याचा डिसिजन नाहीये की आज मी ठरवलं आणि उद्या माझं करिअर बनवायला सुरुवात करेन, असं नाही होत. त्याच्याबद्दल आपण प्रत्येक साईडने विचार करावा लागेल. काय करिअर तुमच्या लाईफला शेप करत नाही हळूहळू. आता तुम्ही 20s मध्ये आहात तर मग तुझ्या 40s मध्ये जाल तर मला रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की हा डिसिजन माझा चुकला, मी चुकीचा डिसिजन घेतला. तर तुम्ही अल्टिमेटली जर स्वतःलाच रिग्रेट तुम्हाला वाटायला लागलं, अल्टिमेटली नुकसान तुमचंच होणार आहे. सो तुम्हाला विचार करून निर्णय घ्यायचा आहे. काही लोकांशी बोला जे त्या इंडस्ट्रीमध्ये आहे, कारण की त्यांना त्या गोष्टी माहिती असतात ज्या तुम्हाला माहिती नसतात. किंवा काही जणांचं असं म्हणणं असतं टीचिंग काम खूप सोपं आहे, पण टीचिंग हे काम इझी तर नाहीये हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगू शकतो. टीचिंग मध्ये तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं, तुमच्या टॉपिकवर बोलणं. उद्या जर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट तुमच्या तोंडातून निघून गेली, एखादा फॅक्ट चुकलं तर मुलांच्या मनात ते बसणार आहे. जर 60 मुलं तुम्हाला ऐकतात त्यांच्या मनात ते बसणार आहे. उद्या त्याच्या लाईफ टाइम मध्ये ते यूज करणार आहे. सो तुमची एक मिस्टेक त्यांच्यासाठी खूप नुकसानदायक ठरू शकते. सो तुम्हाला आधी त्याच्यामध्ये लूपहोल्स काय त्या बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये हे तुम्हाला त्याचे एक्सपिरियन्स लोक सांगू शकतात. एखाद्या माणसाने 20 वर्ष काम केलं त्या फील्डमध्ये त्याला एक्सपिरियन्स असतो. नक्की काय प्रॉब्लेम्स असू शकतात, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत हे तुम्हाला माहिती असू शकतं. कारण की सगळ्या गोष्टी तुम्हाला नेटवर नाही मिळू शकत. थोडा पर्सनलाइज एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणारच. सो जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी एक्सपिरियन्स त्या बाबतीत असेल तर पहिले त्याच्याशी बोला, त्याशी डिस्कस करा. तुमच्या मनात जे काही संशय असतील त्याच्यासोबत बोला. पूर्णतः सॉल्व्ह नाही झाले चालतील पण थोडीफार संशय मनात निघून गेले तर फायदा तुमचाच होईल. कारण की आत्ताच्या जगामध्ये नेटवर्किंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात इट्स नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू नो बट इट्स इम्पॉर्टंट हू यू नो. मला इंडस्ट्रीचा एक्सपोजर पाहिजेच, जो इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी आहे त्याच्याकडून माहिती घेईन, त्याच्यात मला प्रॉब्लेम्स मला कळतील की नक्की त्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम्स काय आणि ते कसे सॉल्व्ह करता येऊ शकतात. तर हा व्हिडिओ होता तर पॅशन कसं शोधावं या बाबतीत. तो सेकंड व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत करिअर ऑप्शन्स काय आहेत. नक्की तुम्ही आर्ट्स फील्ड घेतलं तर कोणते करिअर ऑप्शन्स, कॉमर्स फील्ड घेतलं तर कोणते ऑप्शन्स आहेत, जर तुम्ही सायन्स फील्ड घेतलं तर कोणते ऑप्शन्स आहेत. इथे मी लिस्ट बनवले जे करिअर ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता, जे कदाचित आपले पॅरेंट्स किंवा आपल्याला आपले जवळचे लोक नाही सांगू शकत, पण असे सुद्धा करिअर ऑप्शन्स आहेत आणि लोक त्या सक्सेसफुल झालेली आहेत. सो त्या करिअर ऑप्शन्स बद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. म्हणून जर तुम्ही करिअर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आजच सबस्क्राईब करा, कारण
कारण की ही पूर्ण सिरीज येणार आहे करिअर कसं निवडायचं याच्याबद्दल. आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी तुमचा फ्रेंड, तुमचा कोणी रिलेटिव्ह जो असेल ज्याला करिअर चॉईस करण्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा त्याला ऑप्शन्स माहिती नाहीये, तर त्याला हा व्हिडिओ तर त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याची सुद्धा मदत होऊ शकेल. आणि तुमचे जर याबद्दल काही व्ह्यूज असतील ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि मी इंस्टाग्रामवर रोज नवीन रील्स टाकत असतो करिअरच्या बाबतीत, सो इंस्टाग्रामवर सुद्धा करिअरला फॉलो करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.